नवी मुंबईत ABC चिल्ड्रन्स कॉन्क्लेव्ह 2025चे आयोजन. मुलांचे वैद्यकीय आरोग्य, डिजिटल सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित मुद्द्यावर जागरूकता वाढवण्याचा उद्देश. अपोलो चिल्ड्रन्स नवी मुंबई ABC चिल्ड्रन्स कॉन्क्लेव्ह 2025च्या निमित्ताने लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यावर जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने अनेक समुदाय केंद्रित उपक्रम सुरू करत आहेत. हॉस्पिटलचे हे प्रयत्न वैद्यकीय देखभाल आणि सामुदायिक आउटरीच दोन्हीच्या माध्यमातून बाल आरोग्य आणि कल्याण यामध्ये सुधारणेप्रती हॉस्पिटलची वचनबद्धता मजबूत करत आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या आयोजनाचा एक भाग म्हणून अपोलो चिल्ड्रन्सने नवी मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या पैलूंची सुरुवात केली आहे. मोबाईल फोनचे व्यसन, जंक फूड आणि सामान्य आरोग्य इत्यादी गंभीर आरोग्य चिंता दूर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अपोलो चिल्ड्रंस और IAP इंडियन एकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स जो बाल रोग की संस्था है नवी मुंबई चैप्टर, इनके और अपोलो और बॉस्टन चिल्ड्रन हॉस्पिटल के कोलैबोरेशन के साथ हमने एक कॉन्फ्रेंस का ऑर्गेनाइज़ किया है. ये कॉन्फ्रेंस 3 और 4 तारीख को ओरिका में हो रही है. इस कॉन्फ्रेंस के लिए बॉस्टन से 4 बच्चों के अलग अलग सुपर स्पेशलिटी के एक्सपर्ट मौजूद है. एंड इसके अलावा ऑल ओवर इंडिया के जो अपोलो चिल्ड्रंस के अलग अलग स्पेशलिस्ट हैं वो भी इस पर पार्टिसिपेट करने वाले हैं. इनमें ये कंटिन्यूइंग मेडिकल एजुकेशन का एक हिस्सा होता है जहाँ पे हम एडवांसेस के साथ हम जुड़े रहते हैं. इसके अलावा इस कॉन्फ्रेंस के इवनिंग पे आज कल से कॉन्फ्रेंस शुरू हुई. आज हमने कुछ कार्यशाला वर्कशॉप का आयोजन किया है अपोलो हॉस्पिटल्स में. एंड हम कम्युनिटी के लिए हम ये चाहते हैं कि हम क्यूरेटिव हेल्थ के अलावा प्रिवेंटिव हेल्थ पे जोर दें. और आज पालकों के बहुत सारी समस्याएं बच्चों की जड़न घड़न लेके बच्चों का संगोपन उस हिसाब से जैसे कि उनका न्यूट्रिशन, उनकी लसीकरण या वैक्सीनेशन, कॉमन इलनेसेस, फिर जो एडोलेसेंट बच्चे होते हैं उनका एडिक्शन, ड्रग एडिक्शन, स्मोकिंग, सुसाइडल टेंडेंसी, ये अलग अलग समस्या जो आज पालक से जुड़े हुए हैं उनका समाधान करने की हम कोशिश करने वाले. ये प्रोग्राम आज आगरी कोली भवन में होने वाला है. ये राउंड द ईयर एक्टिविटी चलते रहते हैं जिसमें अपोलो चिल्ड्रंस और IAP दोनों कार्यरत है और हमारी नेशनल संस्था भी कार्यरत है. और ये एक्टिविटी इसी ढंग से चालू रहेगी. और अगर ये आज का प्रयोजन सक्सेसफुल रहा तो हम नवी मुंबई के अलग अलग नोड में इस तरह का कार्यक्रम करेंगे. हम हमारे सोशल मीडिया के थ्रू भी अपोलो चिल्ड्रंस एंड IAP नवी मुंबई हम इसके बारे में बार बार जानकारी देने की कोशिश करते हैं. ओरिका मुंबई आणि त्या अनुषंगाने आपण 2 अकॅडमिक वर्कशॉप्स पण घेतो आहे अपोलो हॉस्पिटल अपोलो चिल्ड्रन्समध्ये. आणि पालकांसाठी आणि कम्युनिटीसाठी त्या अनुषंगाने एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे आज संध्याकाळी. नर्चरिंग किड्स, बचपन त्याचं नाव ठेवलं आहे. आणि डॉक्टर एक विचारू का, दॅट इज द थीम. म्हणजे तिथे आपण पालकांचे वेगवेगळे इश्यूज ॲड्रेस करणार आहोत. आज बऱ्याच समस्या असतात मुलांच्या जडण आणि घडणामध्ये, जसं त्यांची वाढ, त्यांचं संगोपन, लसीकरण, त्यांचं न्यूट्रिशन, त्यांनी किती खेळावं, किती झोपावं. आणि मोठ्या मुलांच्या वेगळ्या समस्या जसं ॲडिक्शन, सिगरेट स्मोकिंग, मादक द्रव्य, त्याच्यात वेगवेगळ्या बऱ्याच प्रकारे शाळेतला तणाव, अभ्यासाचा तणाव, या सगळ्यांबद्दल जे पालकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आज त्यांनी भांबवून सोडले त्यांना, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार. कारण हा कार्यक्रम ओपन आहे सगळ्या पालकांसाठी. आम्ही याची पब्लिसिटी केली आहे शाळांमधनं आणि आमच्या क्लिनिक्समधनं आणि आमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून सगळ्यांना पालकांना आवाहन केलं की सगळ्यांनी या तिकडे आणि आपल्या प्रश्नाचं जे निर्मूलन करून घ्या, त्याचं उत्तरं आम्ही द्यायचा प्रयत्न करू. आणि हा बदल एका दिवसात घडणार नाही आहे, परंतु पालकांना आता पालक पण जागरूक झाले आहेत. त्यांना लक्षात आलं आहे की बरेच ॲडिक्शनच्या आहारी मुलं जात आहेत. सो दे ऑल्सो वॉन्ट टू कम आउट ऑफ इट. उनको भी एक ज़रूरी है, उनको अच्छे मार्गदर्शन की ज़रूरी है. तो इस हिसाब से हमने कहा कि हम एक ये राउंड द ईयर एक्टिविटी चलते रहती है, लेकिन ऑन द ईव ऑफ द कॉन्फ्रेंस वी थॉट लेट अस डू इट विथ इन अ बिग वे. आणि इफ वी गेट अ गुड रिस्पॉन्स ऑफ पेरेंट्स, आम्ही नवी मुंबईच्या प्रत्येक नोडमध्ये हा कार्यक्रम राबवणार आहोत. आणि अपोलो चिल्ड्रन्सचा याला पूर्ण पाठिंबा आहे. हा फक्त 2-3 तासाचा कार्यक्रम आहे आणि वेगवेगळ्या वयातल्या मुलांसाठी.
आम्ही पहिला सेशन जो ठेवला आहे 5-6 वर्षाच्या खालच्या मुलांच्या पालकांसाठी आहे आणि पुढचं सेशन ॲडोलसंट त्यांच्यासाठी आहे आणि ओपन चर्चासत्र आहे. पालकांना ज्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी विचाराव्या आणि अर्थात मुलांच्या नर्चरिंग किड्स हे त्याचं एक स्वरूप आहे त्या दृष्टीने. मुलांना बोलवलेलं नाही, मुलाच्या पालकांना बोलवलं आहे, पण आम्ही साधारण 300 ते 400 पालक येतील अशा अपेक्षा आहे. मोबाईल हा एक इट बिकेम अ न्यू नॉर्म ड्युरिंग कोविड, परंतु पोस्ट कोविड आता आपण परत पूर्ववत यायच्या म्हणजे रुळावर गाडी येत चाललेली आहे आणि काही ठराविक गोष्टी असतात ज्या मोबाईलवरून कम्युनिकेशन केलं जातं, पण कुठल्याच शिक्षकाचं किंवा कुठल्याच डॉक्टरचं असं म्हणणं नसतं की मोबाईल वाचून किंवा स्क्रीनवरून तुम्ही अभ्यास करा. आणि आमचे वेगवेगळे त्याला मार्गदर्शन आहे, वेगवेगळ्या गाईडलाईन्स अवेलेबल आहेत आणि डॉक्टर गावडी म्हणाले त्याप्रमाणे आम्ही जन्माला आल्यापासूनच मुलांना आम्ही पालकांना सांगायचा प्रयत्न करतो की स्क्रीन टाईम लिमिटेड ठेवला पाहिजे आणि आज नाना तऱ्हेच्या समस्या त्याच्यामुळे उद्भवलेल्या आहेत. कानावर येतं ते कसं म्हणजे ते वय एक असं असतं की त्याच्यात मुलं भरकटत जातात आणि तो एक महत्त्वाचा मुद्दा आज आम्ही चर्चेत घेणार आहोत. 2 कारणं, एक तर मोबाईल ॲडिक्शन, दुसरी गोष्ट न्यूक्लिअर फॅमिली. त्यामुळे आई वडील कामावर गेले की घरी कोणी नाही, मग ते मैदानी खेळ बंद झाले, ते फुटबॉल खेळतात पण मोबाईलवर खेळतात आज. आणि मला एक फार एक याद आ रहा है कि गुलजार साहब ने लिखा है कि सुना पड़ा है मैदान मेरा, मेरी बच्ची की घेऊन कोई मोबाईल चुरा के ले गया है. म्हणजे किती किती अर्थपूर्ण त्यांनी म्हटलं आहे आणि आज ती परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ह्या सगळ्यांच्याकडे आपण वी आर गोइंग टू ॲड्रेस ऑल दिस इश्यूज. लहान मुलांचे न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि दुसरे ग्रोथ आणि न्यूट्रिशनचे स्पेशलिस्ट आहेत, ते आमच्या कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेले आहेत. इफ यू वॉन्ट टू आस्क देम, वूड यू लाईक टू गिव्ह सम बाईट अबाउट न्यूरोलॉजी अँड न्यूट्रिशन, the issues that I mean, of course they are different in a developing world as compared to what you see in your country, but yes, we are gradually becoming changing from malnutrition to malnutrition, obesity, so you could address. I'm Dr. Sarah Fleet. I'm a pediatric gastroenterologist and a physician nutrition specialist at Boston Children's. My focus is in young children with malnutrition who have undernutrition, so they need more nutrition, either calories or vitamins and minerals. But what we also know is that even children who have overnutrition still have a deficiency in vitamins and minerals also, because their diet is high in calories but low in nutrients. And so even though my specialty is in undernutrition, a lot of the things that I'll talk about tomorrow can be applied to children with overnutrition as well. And we're still learning about the vitamins and minerals and how to supplement them in both of those situations, because it's different, right? For young children who need more calories, we can do it all together, but in children who have overnutrition, we need to reduce calories but increase nutrients with different foods, right? So. Hi, I am Dr. Ana Pinto. I am a child neurologist, and as a child neurologist, my main specialty is epilepsy, but my main goal is to work as a finding strategies to protect the young brain. So most of my career I have dedicated to recognize conditions, either metabolic or conditions that can put the baby's brain at risk for neurological consequences, and try to find ways to prevent them, because this is going to be the best way to make sure those babies can become like healthy children and healthy adolescents as well as adults. So I have been dedicating my career to help either in general situations that we can prevent as well as in rare disease. So tomorrow I will be talking about some things that could be helping providers to identify babies at risk and to help them to become healthy kids. ये जो हमें एक मौका मिला है कम्युनिटी के साथ जुड़ने का, ये आज का जो अग्रिकोली भवन में है, वहाँ पेरेंट्स हमारे पास आ रहे हैं हमसे क्वेश्चंस पूछने को. बट एक और सेक्शन है सोसाइटी का जहाँ पे हमें खुद जाना पड़ता है, तो वो सोसाइटी के विज़िट्स भी हमने इस कॉन्फ्रेंस के थ्रू विद कोलैबोरेशन ऑफ अपोलो हॉस्पिटल ऑल थ्रू द वीक हमने ये पूरे हफ्ते हम बहुत सारे ऐसे जगह गए हैं जहाँ हम खुद पेरेंट्स के पास जाके, हम खुद बच्चों के पास जाके उनके शारीरिक और मानसिक इश्यूज़ को एड्रेस करके हमने उनको एज इंस्पिरेशन या मोटिवेशन बच्चों को स्कूल बैग्स एंड नोटबुक्स दिया है, बिकॉज एजुकेशन एंड हेल्थ दे गो हैंड इन हैंड.
and all of us are responsible for the children. कितने लोगों के पास में मैम आप कितने परिवारों के पास गए जो आपने ये अभी जो हमारे विज़िट्स हुए हैं, ये अभी 4 सेंटर के विज़िट्स हुए हैं मंडे से शुरू होके। यहाँ पे हर एक सेंटर में लगभग 60 to 62 बच्चे, एक सेंटर में 40-42 बच्चे थे एंड अराउंड 30-35 पेरेंट्स। तो ऐसे 4 सेंटर्स हमने किए हैं, आगे भी हम और सेंटर्स विज़िट करने वाले हैं। नहीं, बच्चों की उम्र राइट फ्रॉम छोटे बच्चे जो थे, एक 4 साल जूनियर केजी सीनियर केजी, वहाँ से लेके हमारे पास 13-14 साल 10वीं पास के बच्चे भी थे। उनके पेरेंट्स भी, स्पेशली मोर देन फादर्स, माताएं ज़्यादा आके उन्होंने इंटरेस्ट से आके बैठे थे और हमसे प्रश्न पूछ रहे थे ऑन न्यूट्रिशन, ऑन बाकी मोबाइल। उनका ये था कि मोबाइल, सबका ही ये प्रश्न था कि मोबाइल से कैसे हमें छुटकारा मिले।